तर मैत्रिणींनो, मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आज नवचंडीला सुरुवात झालेली आहे. तर आज नवरात्रीचा पहिला दिवस. आज घटाची स्थापना घरोघरी होते. तर आपण आज घटस्थापना करूया. आम्ही कशा पद्धतीने घटाची स्थापना करतो त्याच तुम्हाला दाखवते. तर चला आता घट बसवूया घेऊया. की रांगोळी काढायची, परत पूजा छान करायची, आरती लावायची, पानाची माळ पहिली करायची, हळदी कुंकवानं मडवायचा, त्याला करगुटा नेसवायचा, त्याच्यामध्ये पैसा टाकायचा, त्याच्यात परत हळकुंड, सुपारी. इथं बसणार आहे ना ह्या खिळ्याखाली, या खिळीच्या खाली नेमकं तर माळ सुटावी, तिरकणक बर होणी असं करायचं. आज ह्या वर्षी जसं पाहिजे असं आपल्याला घट सजवायला फुलं आहे ती सारं म्हणजे गरगरीतच आहे. असं ते प्रत्येक वर्षी लावत जा पासा पासा झाड. काय मला म्हणायचं काय ग त्यानं आणाय नको ते का आणायची तर वडूजात बी भेटते ती आणायला. वडूजात बी भेटते ती. मिरच्या लावल्या म्हणजे ते तर लावायचे आपली चार लय नाही ती एक पासा लावली तरी बा झाली. आता काय कोड आहे का? किती बी चौकटीला माळा कर, किती बी काय बी कर, पण एखाद्यानं डाले हाण लावायची नाही ती राहायची. काय सांगायचं त्याच ती म्हणल्यावर जाणारच माणूस. हो हो दे त्याचं काय सांग. काय काय नाही काय नाही. आता वडूजला का जायचेस? नेलीस तोडून 2 टप तर नाही वेगळ्याच. पाकळी सुद्धा फुटली नाही वाणी. अगं 100 रुपये किलो फुलं आणली आम्ही. आता शेजारीच बाग आहे तुमच्या 2 आणि 3 किलोला कोण विचारतंय? म्हणजे शेजारी बाग आहे म्हणजे आता ते बघितले का? त्या दिवशी बघितली नुसती फुलानं भरली गच. अगं भरू दे किती हित नाही ती जात वडू जात. मग लय शानी. ती फुलं इथं कापते ती का? अगं सातारच्या मार्केटला, कराडच्या मार्केटला, मुंबईला देणार आणि हिथं फुलं आहे ती वैती तावा. ने उद्या पिशवी भरून तोडून माझ्या मनानं तर. नाहीतर आता वेळ असला तर आण तोडून ठेव. आणि बिन पाकळी झाडलेलं फुल पाहिजे पण बिन पाकळी फुटलं. बघा बाया तुमच्या मैत्रिणीनं घट कसं सजीवलं. तुमच्याच म्हणतीय आमच्या. असं करायचं. जाग्यावर ते नाही अजून तू झालं वाटतं. जाग्यावर ठेवल्यावरच करूया. काढ रांगोळी काढ. मोठी काढ की पत्रावळीच्या खालीच ती गेली. पुन्हा मोहर काढणार आहेस का मग? ही देऊ का गमलं? त्याच्यावर ठेव. त्याचं मध्ये चार्जिंगच होईना बरोबर. तू लावत नाहीस वाटतंय. केलं की. आणि मग का असं आंदूक आंदूक आंधू म्हणजे आपल्या इथं अंधार आहे. उजेड पडू का बॅटरीचा? माझे कपडे कवा शिवून व्हायचे? तेच करणार आहे दिवस सार.
डॉक्टरीन म्हणून दे टीव्हीत लागलं होतं शीतल मुलगी पेपर देऊन 9 टन काय 20 टन रांगोळी सरली या पुण्यापासनं पंढरपुरापावतर हो का तिला देवफळ मिळणार नाही त्याच पण अख्ख्या रोडनं देवाच्या रांगोळीच काढत गेली आलं तर टीव्हीला बी टीव्हीच ऐकलंय मी कुठली बी कला असलेल्या अंगात नाही वाया जात नाही करणारा माणूस पाहिजे आता परत सांगायचं चालू करून हाय की अजून आता त्यावरती मुजलं हाय दिसतंय कुठं कुठं व्हायचं वरण टाका वरण अजून एक टाका छोटा हा उघडं नाही ठेवायचं व्हायच टाकून हा हे तर टाकते तुला बाईस बस का टाकवायचं टाका जावायचं आहे म्हणते तुला बघा मैत्रिणींनो धान टाकले बघा आपण तर मका गहू ज्वारी बाजरी आणि हरभरा आणि काळा छोट्या ही ते हा कार्याळा छोटा कारळा हे याचे आपण धान एकत्र करून हे आपण आता मातीत टाकूया आणि आता घट बसवतोय माती टाक त्याच्यात नाही खडा आहे घटात पाणी ओतते ती रिकामा घट ठेवायचा नाही त्याच्यात सुपारी टाकायची हा ते सुपारी हळकुंड सुपारी हळकून एखादं पैशाचं नाणं पण टाकू शकता आणि आपण आता ही विड्याची पानं आहेत दरी ठेवू वर हा का उलटी पानं ठेवली कशी तुम्ही देठ खाली असतो ना देठ वर हा परत कवा माहिती नसलं तर करून घे बाया देठ वर असतो आलं का ध्यानात आता गुरुवारचं मी हे करते तर देठ खाली असतो नाही देठ वर करायचा होय देठ कुठं असतो शेंडा खाली असतो का नाही झाडाला पानं कशी असते ती हा ध्यानात घे उलट तूच करतीस होय हा सवच नाही तुझं होत मला माहीतच नव्हतं आत्ता माहीत पडलं हा असं करायचं मी आंब्याचं पान लावलं खाऊचं पान लावलं तर देठ वर आणि आता ही मी माळ कशी केली आहे ही शेंडा खाली देठ वर बरोबर असं करायचं ती फुलं आण आणि इथं बहुतन ठेव झालं का व्यवस्थित वर नाही पाणी ओतायचं नग हा एकात खाली माती वली आता परत कवा बॅलीस देऊ पाणी टाकायला तर हे पाणी नाही वाटायचं मग नुसता असा शेतडा द्यायचा थोडासा नकळत लय कशाला ओतायचं आधीच वही आहे माती वले येतच आता ही मोडवल
गेल्या वर्षी तर उंदराने काय राखलं नाही आपलं. झाले की मुजले. घे ती पंचफुला इकडे आणि ती मी धरती हातात. तू ती फुलं आण मांड आणि एकदाच मग कर बंद. अगरबत्ती इथं लावा. तुळवी येते का वर खाली कोणा बसून मरत तिकडे. आई खोडजाय आहे बाई. घे बोळ बाळा मानून. तर मैत्रिणी आपण आता फुलाची सजावट करूया. आमच्या बागेतील फुलं आणले झेंडूची. सगळ्यांना वाटून बघा एवढीच राहिले ती. गच्च टप आणलेला. इकडं देवाला पण आपण फुलं वाहिली. पण ही पंचफुला तेवढा तकडे ठेव. फेस कळलं एखादा. तर मैत्रिणींनो कशी वाटली आपली गावाकडची साधी पद्धत घट बसवण्याची. जास्त आपण काय त्याला सजावट वगैरे करीत नाही. वेगळं काहीच नाही. जी परंपरा आहे पूर्वीपासून तेच आम्ही नेहमी करतो. प्रत्येक सणाला प्रत्येक काय कार्यक्रम असतो ते आम्ही नेहमी जे जुनं आहे तेच आम्ही आमच्यात हे करतो, आचरणात आणतो. ते म्हणतात ना जुनं ते सोनं. मी देते सोलून. या
बघा मैत्रिणींनो, आपली पूजा आता झालेली आहे. पण ती अगरबत्ती आणि धूप आपण लावलेले, पूजा संपन्न झाली. तर मैत्रिणींनो, आता आपली घटाची स्थापना झाली आहे, देवी आपल्यात विराजमान झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.